नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या शहरामध्ये जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती हे सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या देशाने 2025च्या महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यासाठी ICCने विल टू विन मोहीम सुरू केलेली आहे? उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका या देशाने 2025च्या महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यासाठी ICCने विल टू विन मोहीम सुरू केलेली आहे. भारत आणि श्रीलंका या देशाने. प्रश्न क्रमांक 3 आहे, डिफरंट बट नो लेस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? उत्तर आहे अनुपम खेर. अनुपम खेर यांनी डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे जोनास गहर स्टोअर. जोनास गहर स्टोअर यांची नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 11 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशात राष्ट्रीय स्मृती दिन आणि देशभक्ती दिन साजरा करण्यात आला होता? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 11 सप्टेंबर रोजी कोणत्या देशात राष्ट्रीय स्मृती दिन आणि देशभक्ती दिन साजरा केला जातो? उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशात 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्मृती दिन आणि देशभक्ती दिन साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतात 11 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिग्विजय दिवस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांच्याशी भारतात 11 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिग्विजय दिवस संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड केली आहे? उत्तर आहे तेजस्वी मनोज. तेजस्वी मनोज यांची जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर 2025 म्हणून निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया NSE चे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे श्रीनिवास इंजेती. श्रीनिवास इंजेती यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया NSE चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, आफ्रिकेतील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशात झालेले आहे? उत्तर आहे इथिओपिया. इथिओपिया या देशात आफ्रिकेतील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, आचार्य देवव्रत यांना
कोणत्या राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील आचार्य देवव्रत यांना राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती बनलेली आहे? उत्तर आहे नमो भारत. नमो भारत ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, अर्थशास्त्रासाठी PV नरसिंह राव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? अर्थशास्त्रासाठी PV नरसिंह राव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रासाठी PV नरसिंह राव पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या देशात सुरू करण्यात आले? उत्तर आहे अबुधाबी. अबुधाबी या देशात भारतातील पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दागिन्यांच्या व्यापाराला बळकटी देण्यासाठी भारताने सजेक्स 2025 कोणत्या शहरात सुरू केलेली आहे? उत्तर आहे जेद्दा. जेद्दा या देशामध्ये भारताने सजेक्स 2025 दागिन्याच्या व्यापाराला बळकटी देण्यासाठी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, IIM अहमदाबादचा पहिला जागतिक कॅम्पस कोठे सुरू करण्यात आला? प्रश्न क्रमांक 15 आहे, IIM अहमदाबादचा पहिला जागतिक कॅम्पस कोठे सुरू करण्यात आला? उत्तर आहे दुबई. दुबई या शहरामध्ये IIM अहमदाबादचा पहिला जागतिक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, अलीकडेच कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? उत्तर आहे उदयपूर. उदयपूर या शहराला अलीकडेच रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अभिषेक माहेश्वरी. अभिषेक माहेश्वरी यांची आंतरराष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अभिषेक माहेश्वरी यांची आंतरराष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित बिलिव्हर्स डायलेमा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? उत्तर आहे अभिषेक चौधरी. अभिषेक चौधरी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित बिलिव्हर्स डायलेमा हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, समुद्र प्रदक्षिणा नावाची भारतातील पहिली महिला त्रिसेवा सागरी यात्रा मोहीम कोणत्या शहरातून सुरू झाली? उत्तर आहे मुंबई. मुंबई या शहरामधून समुद्र प्रदक्षिणा नावाची भारतातील पहिली महिला त्रिसेवा सागरी यात्रा मोहीम सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यात भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प विकसित केला जाईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी जगातील पहिल्या AI जनरेटेड मंत्र्याची नियुक्ती कोणत्या देशाने केलेली आहे? उत्तर आहे अल्बानिया. अल्बानिया या देशाने
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी जगातील पहिल्या AI जनरेटेड मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे शिवेंद्रसिंहराजे भोसले. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 24 आहे. सातारा जिल्ह्यात कितव्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे? उत्तर आहे चौथ्यांदा. चौथ्यांदा सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. विश्वास पाटील यांची कितव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे? उत्तर आहे 99व्या. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनलेले आहे? उत्तर आहे केरळ. केरळ हे देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. दिग्विजय दिवस केव्हा साजरा केला जात असतो? उत्तर आहे 11 सप्टेंबर या दिवशी दिग्विजय दिवस साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक 28 आहे. आशिया क्रिकेट कप 2025 मध्ये एकूण किती संघ आहेत? उत्तर आहे 8 संघ. 8 संघ हे आशिया क्रिकेट कप 2025 मध्ये एकूण संघ आहेत. प्रश्न क्रमांक 29 आहे. महाराष्ट्र राज्याने नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्र स्वीकारलेली आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्र स्वीकारली आहेत? उत्तर आहे आचार्य देवव्रत. आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून सूत्र स्वीकारलेली आहेत. प्रश्न क्रमांक 30 आहे. अलीकडेच ऑपरेशन गुद्दर कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर या राज्यात अलीकडेच ऑपरेशन गुद्दर हे राबवण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.